हाय हॅलो सर्वांना नमस्कार। परत एकदा तुमचं माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदी आणि आरोग्यदायी जाओ ही सद्गुरूचरणी प्रार्थना। तर बघा आज आहे गुरुवार आणि आज आहे मस्तपैकी होळी। तर सकाळचे वाजले आता 11 आणि सगळी कामं झालेले सगळं आवरलेलं आहे। तर आपल्या ब्लॉगची इथून सुरुवात होते। तर सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही होळी तुम्हाला सुख समृद्धी आनंदाची आणि भरभराटाची जाओ ही सद्गुरूचरणी प्रार्थना। तर बघा चला आता पटापट आपली कामं करून घेऊया, कारण आज भरपूर कामं आहेत। कारण आज करायचे आहे मस्त पुरणपोळी वगैरे सगळा स्वयंपाक करायचा आहे। तर हे सगळं तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवणारच आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। तर चला तर आता आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर आता मी आली आहे किचनमध्ये आणि आता इथे पाहू शकता मी सकाळी उठल्याबरोबरच हरभऱ्याची डाळ मस्तपैकी भिजत घातली होती कोमट पाण्यामध्ये आणि इकडे स्वयंपाक पण करायचा आहे म्हणून थोडंसं तुरीचं वरण करायचं आहे म्हणून तुरीची डाळ मस्तपैकी अशी थोडीशी भिजत घातली आणि या आता मस्त आपली ही डाळ बघा भिजली छानपैकी आणि आता मी कुकरमध्ये काढून घेतली आहे, कारण आता आपल्याला करायचं आहे पुरण। कारण पुरणपोळी करणार म्हटल्यानंतर पुरण तर पाहिजेच। तर त्यासाठी ही हरभऱ्याची डाळ मस्तपैकी स्वच्छ धुवून मी तुम्हाला मगाशी दाखवलं स्वच्छ धुवून ठेवली होती। तर आता ती घेतली कुकरमध्ये काढून आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, कारण तेल टाकल्याने काय होतं आपलं पुरण वरती येत नाही किंवा त्याचं जे पाणी म्हणतात ना वरती पाणी असतं, पाणी येतं आपण जेव्हा शिट्टी लावतो तेव्हा ते पाणी येतं वरती, तर ते पाणी काय येत नाही तेल टाकल्यामुळे आणि आपली डाळ पण खूप मस्त अशी मऊसूळ शिजते। तर मी आता इथे कुकर लावून दिलेलं आहे, कारण आता लवकर आपल्याला पुरण करायचं, कारण संध्याकाळच्या आपल्याला पुरणपोळ्या आपल्या झाल्या पाहिजेत। तर इथे बघा मस्त डाळ मी काढून घेतली आणि छानपैकी त्याच्यामध्ये आता गुळच घातला बरं का, कारण मी आता गुळाच्याच पुरणपोळ्या करणार आहे, जास्त काही करणार नाही आहे, साखर वगैरे नाही टाकणार त्याच्यामध्ये। आणि इथे मस्तपैकी कुकर पण लावला आहे आणि डाळीचं पाणी काढलेलं बघा इथे। तर त्याची थोडीशी आता ही कटाची आमटीसुद्धा मला करायची। तर झालं आता पुरण आपलं छानपैकी असं घाटून येते बघा, पाहू शकताय। कारण असं जर पुरण असं सुटसुटीत आणि छान झालं ना की आपल्या पोळ्या पण सुंदर होतात। आणि इथे कटाची आमटीसुद्धा आता मस्त उकळते बघा। तर झालं आता पुरण थंड, तर मी घेतलं आता चाळणीमध्ये त्या बारीक करायला, कारण बारीक केल्याशिवाय की आपल्याला पुरणपोळ्या लाटता येणार नाही व्यवस्थित। तर माझ्याकडे अशी होती पुरणाची चाळणी आहे पुरणाची। तर त्याच्यामध्ये मी आता हे पुरण टाकलं आहे आणि वाटीच्या साहाय्याने मस्तपैकी छानपैकी त्याचं असं आता पुरण आपण करून घेतलं आणि आता घेतल्या मी पोळ्या लाटायला, कारण आता भरपूर उशीर झाला होता आणि संध्याकाळी आपल्याला आता होळीवरसुद्धा जायचं आहे। तर म्हटलं चला पटापट पुरणपोळ्या वगैरे करून घेऊया। तर आता पुरणपोळ्या माझ्या इथे चालू आहेत बघा, इथे गॅसवरती टाकलेसुद्धा तव्यावरती आणि इथे गोळे करून अशा थोड्याशा पुरणपोळ्यासुद्धा माझ्या इथे झालेल्या आहेत ते। तर पुरणपोळ्या आता मी पूर्ण सगळ्या करून घेतल्या इथे बघा, पाहू शकता छान आपल्या पुरणपोळ्या झाल्या तिथे आता मस्त मऊ लुसलुशीत आणि छानच। तर झाल्या तर सगळ्या मस्तपैकी पुरणपोळ्या वगैरे करून सगळं आवरलं आहे, सगळा स्वयंपाकसुद्धा झाला आहे। तर आता थोड्याच वेळात आता आपण आता खाली बिल्डिंगमध्ये आमच्या होळीची पूजा होईल, तर आपण तिथे जाऊया मस्तपैकी होळीचं दर्शन वगैरे घेऊया। तर चला आता आपण खाली जाऊया। समर्पयामि मध्यादिने सुगन्धेन मादत्यादिने वैष्णवो मया अर्धानि पूजार्थं पुष्पाणि प्रत्येताम्। ओम विश्वेश्वरं जगदात्रेऽस्मि समारकारणेन्द्रां भगवती विष्णुरत्नम् मंत्राक्षरं समर्पयामि। सर्वांगे सुन्दराक्षसेन्दुराशि कंठे रङ्गे महामष्टभराशि जय देव मंगल तत्र पूर्वे साध्यासति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो वयं वैश्वराय कुर्महे कामाय मयं कामेश्वर वैश्वराधो कुबेराय वैश्वराय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टवराज्यं महाराजा मतिमतमय